नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, आता 2024चा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार, कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे, ते आपण या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील पिके बाधित झाली असून या तालुक्यातील 130 गावातील 80,800 शेतकऱ्यांच्या 63,576 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे। या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून अहवाल येताच भरपाईसाठी सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे। दरम्यान सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे। तर बघा मित्रांनो, अशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। मित्रांनो, 1 जानेवारी 2024च्या निर्णयानुसार जिरायत पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, तर बगायत पिकासाठी 27,000 रुपये, तर बहुवार्षिक पिकासाठी 36,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, यंदा जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये महापूर अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। तर जिल्ह्यातील 1,62,805 शेतकरी बाधित झाले होते। त्यांना 122 कोटी 42 लाख रुपये 37,000 रुपये मदत दिली जाणार आहे। राज्य सरकारकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू होणार आहे। तर बघा, कोल्हापुरात पूर नुकसानचे 122 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची 122 कोटी रुपये रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यासाठी आली आहे। नांदेडमध्ये 1 ते 3 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती, बगायती व फळ पिकांचे 5,96,510 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना दिलेला आहे। तर बघा, यात नुकसानग्रस्त भरपाईसाठी 812 कोटी 38 लाख 60 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती। यावेळी NDRF निकषाबाहेर अनुदानाच्या रकमेसह क्षेत्राच्या मर्यादेतही वाढ केली आहे। नांदेड जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत 62,000 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। यात खरीपातील जिरायती, बगायती व बहुवार्षिक पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता। मित्रांनो, यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्तरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। यानुसार जिल्ह्यात 5,96,517 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे। हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसला आहे। यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812 कोटी 38 लाख 60 हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे। यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त माहितीनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढवले आहेत। तर बघा, यात जिरायतीसाठी 8,500 रुपयावरून 13,500 रुपये, बगायतीसाठी 17,000 वरून 27,000 रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपयावरून 36,000 रुपये प्रति हेक्टरी करण्यात आले आहेत। तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादाही 2 हेक्टरवरून 3 हेक्टर वाढवली आहे। जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी दरम्यान पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। यात बिलोली तालुक्यातील 1,887 शेतकऱ्यांच्या 1,585 हेक्टरवर नुकसान असून शेतकऱ्यांना 20 कोटी रुपये अनुदान मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना भरपाईपोटी 987 कोटी मदत मंजूर झाली आहे। मराठवाड्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2024मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईपोटी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत। मराठवाड्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर 2024मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईसाठी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार बीड, लातूर, परभणी या 3 जिल्ह्यांच्या वाटेवर 987 कोटी 58 लाख 33 हजार रुपयांची मदत आलेली आहे। मित्रांनो, मराठवाड्यात ऑगस्ट सप्टेंबर 2024मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते। यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदानाचे दर वाढवले आहेत। त्यानुसार ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 987 कोटी 4 लाख 36 हजार रुपये निधी वितरणास शासनाने मंजुरी दिली होती। मित्रांनो,
या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला. तर बघा यामध्ये ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड, लातूर व परभणी या 3 जिल्ह्यात नुकसान झालेल्या 4,42,447 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 6,09,579 शेतकऱ्यांना 603,43,95,000 रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याशिवाय सप्टेंबरमध्ये लातूर जिल्ह्यासाठी नुकसान झालेल्या 3,58,768 शेतकऱ्यांच्या 2,82,458 क्षेत्रासाठी 384,14,38,000 रुपये वितरित करण्यास शासनाचा निर्णय समावेश आहे. तर बघा यामध्ये ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यात नुकसान झालेल्या 79,492 शेतकऱ्यांच्या 40,179 हेक्टर क्षेत्रासाठी 54,62,98,000, लातूर जिल्ह्यातील 326 शेतकऱ्यांना 155 हेक्टरसाठी 21,08,000, तसेच सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या परभणी जिल्ह्यासाठी 5,29,761 शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या 4,02,123 हेक्टर क्षेत्रासाठी 548,59,00,000 रुपये वितरित करण्याचा मदतीचा समावेश केलेला आहे. तर मित्रांनो या प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा पीक विमा मिळणार आहे. मित्रांनो ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.